भारतातील प्रसिद्ध गायक पंकज उधास यांचे काल निधन झाले. गायक पंकज उधास हे 72 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते, पण अखेर त्यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली आणि मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गायक पंकज उधास यांच्या कन्या नायब उधास यांनी काल त्यांच्या वडिलांच्या मृत्यूची बातमी सोशल मीडियावरती पोस्ट केली. मंगळवारी म्हणजेच आज पंकज उधास यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. आपल्या जादुई आवाजाने रसिकांच्या मनावर मोहिनी घालणारे गझल गायक पंकज उधास यांच्या जाण्याने संगीत विश्वावर शोककळा पसरली. त्यांच्या निधनानंतर अनेक सेलिब्रिटी सोशल मीडियावरती दुःख व्यक्त करत आहेत. पंकज उधास यांचा जन्म 17 मे 1951 या दिवशी गुजरातमध्ये झाला होता. पंकज यांनी त्यांच्या संगीत क्षेत्रातील करिअरची सुरुवात वयाच्या 6व्या वर्षापासून केली होती. त्यांच्या घरातच त्यांना गाण्याचे संस्कार लाभले. पुढे 1980 ते 1990च्या कॅसेटच्या काळात तर ते एक सुपरहिट गझल गायक बनले होते. त्या काळातील ना कजरे की धार, आज फिर तुम पे प्यार आया है, जिये तो जिये कैसे, और आहिस्सा, चिठ्ठी आई है, चांदी जैसा रंग है तेरा, सोने जैसे बाल ही त्यांची गाणी आजरामार झाली आहेत. आजही अनेक लोक त्यांची ही गाणी ऐकतात. गायक पंकज उधास यांनी त्यांच्या मृदू आणि सुरेल आवाजाने भारतीयांचं मन जिंकलं होतं आणि फक्त भारतातच नाही तर परदेशात देखील त्यांच्या गाण्यांचा मोठा चाहता वर्ग निर्माण झाला आहे. गायक पंकज उधास यांना भावपूर्ण श्रद्धांजली.